ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो अरे वा सेवे लागी सेवक झालो अरे हो क्या बात है हा चरण हे तुम चला गलो निज चरण अब स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू हे तुम चला गलो तुम चला गलो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना 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 वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे कल्पतुरतुळवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरुलो तरुलो आता बुद्धरिल गुरुकृपे श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनु हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयन आजच्या या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वाची माऊली आणि वारकरी संप्रदायाचा पाया घालणारा एक व्यक्ती वारकरी संप्रदायामध्ये अनेक व्यक्ती जन्माला आल्या पण वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी जगाला माऊली पदवी आपल्याला म्हणून घ्यावी खरं तर जगानं ज्यांना माऊली म्हणावं जी माऊली खरं तर जगाची माऊली म्हणली कैवल्याचा पुतळा साधकाची मायबाप चिंतकाची चिंतामणी योग्यांची माऊली वारकरी संप्रदायाचा पाया घालणारं नेतृत्व खरं तर श्री ज्ञानोबारायांचा गोडा असा अभंगाच्या सेवेकरता निवडलाय ज्ञानोबारा या अभंगाच्या माध्यमातून 3 पुरावे आपल्या जवळ मांडतात पहिला पुरावा मांडलाय की श्री गुरूंसारखा जर पाठीराखा जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला जगाची काय गरज नाही जगाचं काय आपल्याला घेणं देणं नाही पण हा श्री गुरु आपल्या पाठीशी असला पाहिजे पण मग इतराचा लेखा कोण करी मग श्री गुरु जर पाठीशी असतील तर पुरावा दिलाय ज्ञानोबारांनी राजाच्या बायकोला राजाची कांता म्हणजे बायको त्या बायकोला भीक मागायची काय गरज आहे मनाचे अजोगे सिद्धी पावे तिला मनाला जे पाहिजे ते मिळेल मनाचे अजोगे सिद्धी पावे आणि अजून एक पुरावा मांडलाय कल्पतरू एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाखाली जो जो मनाची आहे इच्छा व्यक्त करतो त्याला ती इच्छा मिळते कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय बाणू त्याला सांगा जोजी महाराज म्हणली श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात या श्री गुरुच्या माध्यमातून मी तरलो तरलो तरलोय तरलो 2दा शब्द वापरतात नुसतं तरलोच नाही आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा पहिल्याचा स्वागत पंढरनाथ भगवान
विठाला विठाला विठाला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं गाव बहादरपूर. हा, आणि या बहादरपूर मध्ये आज आपलं एक सगळ्यांचं प्रेरणास्थान आणि सगळ्यांचं ऊर्जास्थान, आपल्या गावचं एक एक ज्या ठिकाणी ऊर्जा आपल्याला मिळते असे एक या ठिकाणचे ठाण, आणि आपण ज्यांच्या माध्यमातून आपलं जीवन जगण्याकरता आपल्याला प्रेरणा, ऊर्जा सगळं काही मिळतं, असे श्री सद्गुरू गोपाजी बाबा, बरोबर ना, गोपाजी बाबांच्या या पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये आज हा गुरुपौर्णिमेचा सोहळा इतका गोड आहे की मला वाटतच नाही मी एका दिवसाचं कीर्तन करतोय. इथं आलो, इथली भव्यता, एवढी दिव्यता आणि इथली प्रचंडता पाहून मी भारावून गेलोय की नेमकं मी गुरुपौर्णिमेचं कीर्तन करतोय का एखाद्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय. अशी एवढी भव्यता या ठिकाणी मला पाहायला मिळते. कदाचित हे चैतन्य आमच्या गोपाजी बाबांचं असावं, आणि या गोपाजी बाबांचं चैतन्य या ठिकाणी मला पाहायला मिळतंय. आणि पाहायला मिळत असताना मी भारावून गेलो. कीर्तन करत असताना इथली रंगदेवता, इथली टाळकऱ्यांची साथ, इथल्या गायनाचार्यांची साथ, इथलं वादकाची ही प्रचंड तुमच्या ऐकण्याची जी भूमी आहे हे गोड आहे. आणि म्हणून मला वाटतंय आजचं तरी कीर्तन बहादरपूरमध्ये चालू आहे असं वाटत नाही, आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा प्रतिभास मला होतोय. का माहिती का, मी पंढरपूरमध्ये सुद्धा कीर्तन केलं आता 2-3 दिवसापूर्वी. आपण सगळे वारून आलोय, सध्या जाम आहे सगळे, पण मी बोलेल पंढरपुरात सुद्धा एवढा महिमा नाही, एवढा महिमा या बहादरपूरमध्ये आहे. का माहिती का, पंढरपूरमध्ये कीर्तन करताना अनेक विक्षेप होतात, पण या बहादरपूरमध्ये एक रूपानं आणि एक अंगानं जर कीर्तन होत असेल तर ते गोपाजी बाबांचा या भूमीचा महिमा आहे. आणि म्हणून बोलून जाईल, आज मला ही सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मला वाटतं बहादरपुराकरांना हा निर्णय घेतला की कविराज महाराजांचं कीर्तन आयोजित करायचं. मागे मला वाटतं एकदा तारीख होती माझी, पण काही निमित्तानं मला येता आलं नाही, आणि आज त्या अनुषंगानं मी इथं उपस्थित राहिलोय. आनंद या गोष्टीचा आहे की आज गुरुपौर्णिमेचा आणि बाबांची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी तुकोबाराच्या वचनात बांधलेलं आहे बरं का. आणि अजून एक विशेष मला गोष्ट आवडली की या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सगळी तरुण मंडळी करतायत गावची. हा एकदा टाळी जोरात वाजवायची. का जोरात टाळी वाजवायची सांगतोय, अनेक गावची बरं का माझं म्हणणं आहे सध्या तरुणाची गरज आहे बाबा. तुम्ही आतापर्यंत परमार्थ सांभाळाय, आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे. या माणसानं परमार्थ सांभाळाय, आता तुमचे आभार मानायला पाहिजे. पण मग नुसतं आभार मानून जमणार नाही. तुमचं जे आणलंय ना तुम्ही आमच्यापर्यंत, ते आम्ही काय केलं पाहिजे बोला ना, सांभाळलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. आणि ती ज्या दिवशी टिकवाल त्या दिवशी तुम्ही जे केलंय त्याचं चीज होईल, नाही ते होणार नाही. आणि म्हणून या गावच्या तरुणांनी परमार्थाचं बीज सांभाळण्याचं काम केलं. आता 10 दिवसापूर्वीच समाधी सोहळ्याचा पण कार्यक्रम या तरुणांनी गोड आयोजित केला होता. सगळ्या गावचा मोठा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कोणता असू द्या, त्याच जोशात, त्याच भावात आणि त्याच गुणगानामध्ये, त्याच भक्ती भावानं हा कार्यक्रम होत असतो. माझी सेवा या ठिकाणी आयोजित केली. बऱ्याच लोकांना गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कीर्तनकार 3 अंगानं चांगला दिसला पाहिजे, दाढी बाडी गाडी अशा 3 गोष्टी कीर्तनकाराक असल्या पाहिजे. ते एका गोष्टीत मी नापास आहे, कोणत्या बॉडीत नाही बरं का. आता कीर्तनकार म्हटलं का असं बपकेच्या बपके असं जाडजड असतो यांच्यासारखा, पाहता काय माझ्याकडं, असं यांच्यासारखा असतो. पण त्याच्या अँगलमध्ये, त्यांच्या अँगलमध्ये मी कमी आहे. पण काळजी करायची गरज नाही. जरी कीर्तनकार लहान असला, पण मी ज्या तालमी शिकलो ना नाना, ती तालीम फार मोठी आहे. मला वाटतं तुमच्याकडे एक म्हण असेल, दगड उचकला की दगडाखाली महाराज निघतो, बरोबर ना पोरं, बोलत चला ना. दगड उचकला की दगडाखाली महाराज निघतो. आई, तो महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र एकच आहे. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ज्या तालमी शिकलो ती तालीम फार मोठी आहे. आणि मी गोड असं चिंतन करणारच आहे. अभंगही सुंदर निवडलाय, कारण की का इथं जाणकार मंडळी बसलीत माझ्या समोर. अभंगालाच 99 मार्क असतात आणि 1% मार्क हा चिंतनाला असतो, बरोबर ना. आणि म्हणून अभंग गोड निवडलाय, श्री गुरूंचं महत्व सांगणारा अभंग निवडलाय. पण हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ. महाराष्ट्रातले नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे नवनाथजी महाराज गडाख बरं का, त्यांचं गाणं इतकं गोड आहे, भावणार आहे. आणि खर्जातलं इतकं ताकदीचं गाणं त्यांचं आहे की भावणार आहे. सहजच त्यांचं गायन पांडुरंगाच्या चरणाजवळ घेऊन जातं. एकदा जोरदार टाळी आमच्या नवनाथ महाराजांकरता वाजवायची.
महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे गायनाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सध्या सोशल मीडियावर मोठं नाव आहे आणि सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म त्यांच्याजवळ गोड आहे. आदरणीय महाराष्ट्रातले एक नामवंत अत्यंत माझे प्राणप्रिय आहेत दोघं. आदरणीय आमचे शिवनाथजी महाराज पवार. एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या नानांचं सुद्धा गोड गायन आहे बरं का. त्यांचं नाव काय? रंगनाथ महाराज आहे. रंग भरतात अधिक नाथ आहे आणि म्हणून ते रंगनाथ महाराज. शिवनाथ रंगनाथ गोड आहे. हा, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि नवनाथ, काय नाथांची जोडी आणली गाड्या तुम्ही. हा, 3 नाथ इथंच झाले. असू द्या. नवनाथ, शिवनाथ आणि रंगनाथ असू द्या. तिघही गोड आहे. आणि ते बहादरपुरे भाऊ इथले मंडळीच गोड आहेत म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे सगळं भजनी मंडळी बरं का. टाळ वाजवण्याची पद्धत त्यांची गोड आहे. महाराष्ट्रात कधी कधी गेलं ना, एक बाजण्या इकडे पळवतो, एक बाजण्या तिकडे पळवतो, पण हे तसं नाही. अगदी ताकदीनं, अगदी बहादुरीने टाळी वाजवणारे सगळे बहादरपूरचे भजनी मंडळ. टाळी वाजवायची त्यांच्याकरता सगळे बरं का. तुम्हाला सगळ्यांना द्यावे. बारक सुद्धा वा, तुम्हाला बारके महाराज सगळ्यांचे कौतुक करतोय. बालदार चोपदार त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांना कमी नाही समजायचं. आता माऊली सोहळ्यात मी गेलतो या वर्षी, मला त्यावेळेस कळालं यांना लय महत्व आहे. किती महत्व आहे. तुमच्या हातात काय दाखवा, त्यांना दाखवा. दाखवणं वरती करून दाखवा की हा पाहिलं का तुम्ही. आज याला काय म्हणतात ग? बोला ना, बोला ना. याला काय म्हणतात? काय म्हणतात? दांडक नाही, राजदंड. ती म्हणते दांडक म्हणतात. राजदंड म्हणतात. राजदंड, राजदंड बरं का. आणि हा राजदंड जर बरं का माऊलीच्या सोहळ्यामध्ये जर गेलात, तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये गेलात, तर याला किंमत आहे. कशी किंमत आहे? या चोपदारानं हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं आणि कीर्तनात नीरव शांतता पसरते. बरोबर, एवढं तर आहेच आहे. पण या चोपदारानं हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायचं सुद्धा सामर्थ्य कोणाकडे? बोला ना, चोपदाराकडे. एवढं तर आहेच आहे बरं का. पण याच्याही पुढं समजा कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, बसला. हा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची. भाई चोपदार कमी नाही. हा, पाकिट 500 रुपये वाढवा त्यांचा. हा, आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे मृदुंगाचार्य आपल्या भागाचं, नवे नवे या नगर जिल्ह्याचं, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव. आदरणीय आमचे शंभू महाराज लाड बरं का. शंभू महाराजांचं वाजवणं इतकं गोड आहे. कौतुक करावं त्यांच्या वाजवण्याचं. समर्पकतेच आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्या वाजवण्याकरता वाजवायची. महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि महाराष्ट्र फिरत असताना माझा एक अत्यंत लाडका साऊंड बरं का. साऊंड क्षेत्रात अनेक कीर्तनकारांना ज्यांच्याबद्दल विचारलं, ज्या कीर्तनकाराला चांगल्या टॉप 10च्या कीर्तनकाराला रविदादाचा साऊंड माहितीये आणि अत्यंत जीवाचा साऊंड त्यांना म्हटलं जातं. कारण की का, त्यांच्यावर कीर्तनकाराचं आयुष्य. हे का सांगू का, त्यांनी जर आवाज जर दिला तर कीर्तनकार 4 दिवस चांगलं जीवन जगल. का, हे इथून बोलावं लागतं आणि हे इथून बोलण्याकरता तिकडून ताकद मिळाली तर ते तुमच्यापर्यंत जातं. म्हणून ते सगळं काही आमच्या रविदादांजवळ आहे. आपल्या कोपरगावचं नाव महाराष्ट्रात ज्यांनी पोहोचवलं असे रविदादा चौधरी. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. हार्मोनियम वाजवण्याकरता आमचे नाना आहेत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे समभाऊ सगळी बरं का. ही सगळी आमची तरुण मंडळी. यांनी मला इथपर्यंत येऊस्तोवर फारसे काही कॉल केले. आता इथपर्यंत येऊस्तोवर जसे कॉल केले तसे जाऊस्तोवर करा म्हणजे झाला. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. ऐकणारे तुम्ही सगळे गोड आहात. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या, संतांच्या. मग ऐका,
एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मला गुरुपौर्णिमेचं महत्व अजून थोडं सांगायचंय. मग या जगतामध्ये आम्ही आलो. तर जगतामध्ये कशा करता आलोय माहिती का? तुम्ही आम्ही ज्या कारणाकरता आलोय ते कारण सार्थकी लावण्याचं आहे. ते सार्थकी कशातून लागतं? हा देह. हे खरं तर शरणागतीतून आणि भजनातून सार्थकी लागतं. माझं तुकोबा राहायचं म्हणे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया. हे जन्माचं गणित आहे, हे सार्थक आहे. पण नाही केला तर महाराज म्हणले ना, नाही तरी गेला जन्म वाया. दादा बरं का, मग जन्मच व्हायला घालायचा नाही तर आपण भाग्यवान माणसं आहे. अगोदरच भाग्यवान माणसं आहे. किती भाग्यवान माणसं आहे सांग का? आई, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ना, ज्या 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 राज्यामध्ये जन्माला आलात ना, ही भूमीच गुरुवार यांची आहे, ही भूमीच साधूंची आहे, ही भूमी संतांची आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव काय? मोठ्यानं बोला ना. कर्नाटक राज्य, महाराष्ट्र. बरोबर आहे. बरं, महाराष्ट्रात जन्माला आला, ही भूमी कोणाची आहे? मोठ्यानं बोलायची. कोणाची आहे? संतांची आहे. महाराष्ट्र राज्य. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात, यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा. मोठ्यानं बोलायचं. आयलानगर. वा वा वा, आयलानगर. आणि आयलानगर म्हटलं का सांगू का? आयलानगर जिल्ह्याचा आजपर्यंतचा इतिहास सांगतो. वारकरी संप्रदाय जरी पुण्यात जाऊन पोहोचला, पण वारकरी संप्रदायाचा खरा पाया आपला आयलानगर जिल्हा आहे. बरं का? तुम्ही म्हणता कस काय? ज्ञानेश्वरी कोणत्या जिल्ह्यात लिहिली? आयलानगर जिल्ह्यात आहे. जगात अनेक मंदिर आहे, जगात अनेक मंदिर आहे, मंदिराकरता खांब आहे. पण आमचा आयलानगर जिल्हा असा आहे की खांबा करता मंदिर आहे. बरोबर ना? कोणता जिल्हा? बोला ना. कोणता जिल्हा? मोठ्यानं बोला ना. कोणता जिल्हा? आयलानगर. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा जिल्हा आयलानगर. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा आयलानगर. भजनाची मोठी परंपरा जोपासणारा जिल्हा आयलानगर. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारा जिल्हा आयलानगर. सगळ्यात जास्त गंगागिरीजी गोपाजी महाराजांची सेवा करणारा जिल्हा आयलानगर. सगळ्यात जास्त शेतीवर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करणारा जिल्हा आयलानगर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा, आपला नाही. हा, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं गोड करा. किती गोड करा माहिती का? काकड्यात लिहिलंय, आता जागा हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. ए चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. अजून काकड्यात लिहिले, उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवीला माता, चुकवी व्यथा जन्माच्या. मग जागवावं आणि जागवून काय करावं? आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करूनच. बरं काही आपल्याला सांगितलं. अजून थोडं मोकळं बोलू का? शास्त्रामध्ये असं लिहिलंय बरं का, बरं का, बरं आवाज येतो ना माझा? अशा मान हलवत चला म्हणजे मला कळलं आहेत का गेल्या झोपे बोला चालायचं. हा, शास्त्रामध्ये असं लिहिलंय ना बरं का, की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. आता तुम्ही 3 वेळा जेवताय, बरोबर? हा, 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं नाही म्हणणं, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. ते किती गोड म्हणलेत माहिती का? हे आवटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, आवटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. हे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, भज मन नारायण
तू भज मन नारायण. भजना करता आलोय, आमचं भजन गोड असावं. किती गोड असावं? महाराज म्हणले तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देव भजना गोमटा. आणि तो या झाला पाटा बाधिकेचा. मग जायचंय तर काय करावं? नाथ बाबांचं म्हणणं माझं नाही. काय म्हणले? हे नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे तुम्ही आठवा, हे तुम्ही आठवा मधुसूदन. वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन. वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. म्हटलं पाहिजे का? आम्ही या जगतामध्ये तेच कारण शोधण्याकरता आलोय. मग जगतातली आसामची ती गोड असावी. का गोड असावी? महाराज म्हणले जन्म नाही रे अनेक. मग काय करावं? जन्मामध्ये आलोत ना, तर आम्ही श्री गुरूंच्या सान्निध्याचं वर्णन करावं. काय असतो श्री गुरुच्या सान्निध्याचं? मला वाटतं श्री गुरुच्या सान्निध्यात जर गेलं तर जन्माचं गणित अजून गोड लागतं. किती गोड? संगतीनं ओलांडला अवघड गाठ, चुकलो जिथ मी तिथ दाविली तू वाट. तुझ्या विनव मागलो मीच मला थेट, सुख दुःखा एकमेका वाटला वाटल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. आम्ही सुद्धा जगतामध्ये आलोत ना, तर ती शरणागती केली पाहिजे. का केली पाहिजे माहिती का? संत एकमेव आहेत की जगतामध्ये माणसाला पैलतीराला जाण्याचा मार्ग सांगतात. तुकोबारांनी आपल्याला आधी संतांना आपल्याला भजन करायला सांगितलं. मला वाटतं गोपाजी बाबांचं गाव हेच आहे, बरोबर ना? मला वाटतं या गावातल्या एका कुटुंबातलेच बाबा आहेत. पण सांगू का, त्यांनी आपल्याला परमार्थ करायला सांगितला. आणि आज त्यांच्यामुळेच आपल्याला एवढं घडतंय, तेवढं नामस्मरण घडतंय. एका साधूच्या संगतीमुळे आपल्याला नामस्मरण करायला मिळतंय. अजून काय पाहिजे? अरे अर्धाक्षण घडतात संताची संगती, तेने होय शांती महत पापा. पण संताच्या संगतीत गेलं पाहिजे. आताच्या भजनांना आम्ही रात्र रात्र भजन करायला सांगतो, भजन करा भजन करा. आमच्या इकडची भजन सांगतो बरं का, तुम्ही मानव नाही घ्यायचं. हा, आमच्या इकडचे भजने रात्रात भजनाला जातात. अख्खी परातभर गुळ एकच भजन्या संपित आहे आणि एकच गवळण म्हणते घरी येते. निदान खाल्यासरशी म्हण ना. तसं नाही परमार्थ आमचा. मला वाटतं देव भावाचा आणि भक्तीचा भोकेला आहे. आपण म्हणतो ना, देव आशा न पावायचा. यांना म्हणू द्या ना, यांना म्हणू द्या. देव आशा न पावायचा, मोठ्यानं म्हणा मोठ्याना. देव बाजारचा ए मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे वा. मनी नाही भाव म्हणे, देव आशा न पावायचा, देव बाजारचा. ए दगडाचा देव त्याला, वडाराचं देव, मातीचा देव त्याला, पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्यात चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. देव आशा न पावायचा, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. मग देव मिळतो ना भावानं आणि प्रेमानं. लावला पाहिजे भाव आणि प्रेम असलं पाहिजे. जगाचा मालक ना प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. अजून साने गुरुजी सुद्धा लिहितात ना, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर. आपलं दे जगाला प्रेम अर्पावे. अरे माणसानं, देवानं माणूस म्हणून पाठवले माणसासारखं जगायला. आपल्याला काय हरकत आहे ना, बरोबर का ना? माफी मागून एक वाक्य बोलू का? बरं का, बरं का महाराज, बरं का? इकडे लक्ष द्या ना. ते आलेत बसणार आहेत माझ्याकडं. इकडे बघा, माझ्याकडे बघा.
देवानं माणूस म्हणून पाठवलंय. अरे माणसासारखं जगायला आपल्याला काय हरकत आहे? एक माफी मागून वाक्य बोलतो, दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा काय होतो? वाह वाह, बरोबर. काय होतो सरपंच साहेब? मोठ्यानं बोलायचं. काय होतो? देव होतो. दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा देव होतो. दगडाला जर बुक्का लावला पंढरपूरचा विठोबा होतो. दगडाला जर भंडारा लावला जेजुरीचा खंडोबा होतो. दगडाला जर अजून खरं तर तो म्हणतात ना, शेंदूर लावला, वड्यावरच्या दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा काय होतो? मसोबा होतो. पण या दगडाला असा कोणता रंग लावला म्हणजे याचा माणूस होय? कारण की सध्या तरी माणूस रंग बदलतोय आणि माणसानं रंग बदलला नाही पाहिजे. ज्याला रंग बदलायचा नाही त्यानं एकच रंग जीवनात ठेवावा, पांडुरंग. आणि ज्याच्या जीवनात पांडुरंग आहे त्याला रंग बदलायची तरी गरज लागत नाही. असला पाहिजे पांडुरंग परमात्मा. का? तुकोबारांनी धरला ना तो, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा. आणि जनाई तर तेच म्हणले, दरीला दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हे दरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. आणि मग तो देव देण्याची अपेक्षा आमची तरी सुद्धा असाल. मला वाटतं तुमचा अतिपरिचय लोकांजवळ नसला तरी चालेल, पण तुमचा अतिपरिचय देवाच्या आणि गुरूंच्या आणि संतांच्या जवळ असावा. काय म्हणणं आहे? तुम्ही बाहेर गावात किती मोठं नाव कमा, बाहेर तुम्हाला साहेब म्हणतील, लोक म्हणतील का नाही? म्हणतील का नाही? साहेब म्हणतील. आणि तोच जर गावात आला साहेब आणि त्याचा लहानपणीचा मित्र भेटू द्या, त्या साहेबाचं पार वाटोळ करून टाकीत गावातली. हा, तुम्ही म्हणता कसं काय? गावात काय त्याच्या नावानं त्याला बोलवती नाही, उद्धट नावानंच बोलणार. कसं उद्धट नावानं बोलवा? कसं बोलणार सांगू का? माझाच एक प्रसंग सांगतो. लोक शब्दार मी इकडे बघा, तुम्ही कोणाला बोलवत आहे इकडे? मी हा ती मधीच हात करते इकडे. हा कोण? ते नातवाला बोलित, नातू म्हणते, नाताला बोलित इकडे. मी इथे त्या नातवाचं काही कीर्तनात आले तरी नातूच दिसतोय. हा आहे का? इकडे बघा. आता बघायचं नाही बरं का. अजय नातू तिथं धरून ठेव, इकडे येऊन नको नको. हा आहे का? ते पोरग म्हणते आपला बाबा बघ कसा कपडे घालून उभा राहिलाय. हा ते नाताला कौतुक लागत, हे तिकडे हात करते, इकडे इकडे इकडे. हा असं इकडे बघा. हा आणि मग तो देव जोपासायचं तर त्या अर्थता आमची शोधले शुद्ध असावी. कशी शुद्ध असावी? त्याच्या देवाजवळ अतिपरिचय असावा, संताजवळ अतिपरिचय असावा, गोपाजी बाबांजवळ अतिपरिचय असावा. जगात कुठे अतिपरिचय नसला तरी चालेल, पण मला वाटतं गोपाजी बाबांजवळ आपला काय असावा? अतिपरिचय असावा. मी त्यांचा आहे आणि ते माझे, हा किंवा आपला अतिपरिचय असावा. पण आपण काय करतो? जगात अतिपरिचय करतो, देवापासून लांब राहतो. मला वाटतं देवाजवळ जाण्याकरता तुमचा लोकांत नसला पाहिजे. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या पोराओ, फायद्याचं वाक्य. मला वाटतं तुमचा देवाजवळ, आपल्या बाबांजवळ जर गेलात तर तुमचा परमार्थ लोकांतात चांगला नकोय, तुमचा परमार्थ एकांतात चांगला असायला हवा. आणि एकांत ज्याचा चांगला आहे त्या माणसाला कुणीच अडू शकत नाही, फक्त एकांत चांगला असला पाहिजे. का अतिपरिचय चांगला असा सांगतो दादा. माझी एक चौथीची मैत्रीण होती. हसायची काहीच गंमत नाही, फक्त मैत्रीण होती, बेंचवर बसायला होती. माझ्या बेंचवर बसायला का होती तर मी बडबडच तेवढी करायचो चौथीपर्यंत. गावातल्या एकाही गाडीची हेडलाईट या पट्ट्यानं शिल्लक ठेवली नव्हती, म्हणून मला राग व्हायचा की घरच्यानं आळंदीला नेऊन घातलं. मला तसं डॉक्टर व्हायचं होतं, डॉक्टर मला पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. तुम्ही म्हणता कस काय? चौथीपर्यंत लय ठरवलं होतं की डॉक्टरच व्हायचं, पण चौथी नंतर घरच्यानं निर्णय घेतला याला इथं ठेवायचं नाही, आळंदीला नेऊन घालायचं. आळंदीला गेलो. आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. थोडा स्वर कमी, 1 पॉइंट. आळंदीला गेलो, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. पण आळंदीहून गावाला येऊस्तोवर इकडं तिचं लग्न झालं. हो, लग्न झालं. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं.
त्याला आताशी कळालं पहिलं, आताशी असड्या. आणि तिला नेमकी तिला जिथं दिलंय का तिथंच कीर्तन होतं. लहानपणी नाक गाव मला बावडे म्हणायचं, आता नाही, आता महाराज म्हणतोय. हा हा. आणि तिला कळालं हा तर आपला लहानपणीचा मित्र दिसतोय, हे म्हणायचं नाही. हा ते म्हणायचा फायदा घेतात. हा. आणि तिला कळालं हा तर तोच दिसतोय, हा तर तोच दिसतोय. पण कीर्तन संपल्यानंतर 4 गावची लोक माझ्या पाया पडायला आली. पण तिला कळना, कन्फर्म व्हायना की हा तोच का नक्की. तिला कन्फर्म व्हायना का. 4थी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली आत्ता. आणि तिला तिला कन्फर्म व्हायना. पण शेवटी कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे आभार मानतात ना, कीर्तन करायचे ना तुमच्या मानतात का, आभार मानतो. त्या दिवशी भिवंडीला कीर्तनाला गेलतो, गावाचं नाव नाही सांगत, परत कीर्तन करायच्या. भिवंडीला कीर्तनाला गेलो आणि याकडे माझे आभार मानले. कुळी आगरी लोक, त्यांनी आभार कशी मानले माहिती का. आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं, यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला म्हणलं जगू दे भाऊ, जगू दे. लोक लय जड आहेत काय काय, थोडा शार्प. आणि ना मग काय करावं, ते आभार मानले. तिला कळालं हा आपला लहानपणीचा मित्र आहे. ती सगळ्यात माग बसली होती, सगळ्यात माग बसली होती. पण तिला कळालं हा आपला मित्र आहे. पण आमचा एका बेंचवरचा काय होता, आती परिचय होता. आती परिचय कायचे, पण भांडणातूनच. माझ्या कंपाशी 2 टोकाचं कर्कटक होतं. त्या कर्कटकानं मी बेंच आखला होता, निम्मा बेंच आखला होता. या रेषेच्या जर इकडं आली तर बघतो अशी आमची भांडणं व्हायची रोज. पण तिला ते सण व्हायना, ती एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. 4 गावची लोक माझ्या पाया पडत होती. सगळ्यांना तिनं बाजूला केलं. माझ्या जवळ येऊन, पाया नाही पडली माझ्या, मला येऊन म्हणती बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. जेवढी लोक माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहता काय माझ्याकडं. त्या दिवसापासून मी आती परिचय करायचं बंद केलंय. नको नको नको. आती परिचय सांग का कुठं असला पाहिजे. आई सांग का, ऐक ना, आती परिचय कुठं असावा सांग का. आपला आती परिचय आपल्या भगवंताच्या, आपल्या साधूच्या ठिकाणी असावा, जन्माचं कल्याण होईल. हे आती परिचय करा. आणि तुमची संगत जर चांगली असेल ना तर पंढरपूरला जाता येतं. नाथबाबांनी लिहिले ना, मी नाही, काय म्हणलेत नाथबाबा माहिती का. या शेजारनी ना बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारनी ना बर नाही केलं ग बया, बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पुढं गोड वर्णन सांगितलंय. पंढरीची वाट बहु अवघड, जाता येते पायाला येते फोड. पण शेजारी चांगली असली पाहिजे, अंतर्मनातली आणि बहिर्मनातली. याचा अर्थ हा आहे की तुमची नाही, लगेच आजी तिच्याकडे पाहायला लागली, ती नाही शेजारी. अंतर्मनातली आणि बहिर्मनातली शेजारी, ह्यात फरक आहे. अंतर्मन म्हणतंय चल पंढरपूरला, पण बहिर्मन म्हणतंय नको नको, त्रास होतोय. मला वाटतं अंतर्मनाचं आहे का. लोक तुम्हाला त्रास सुद्धा देतील, पण तुमचं मन तुम्हाला काय म्हणतंय हे लय महत्वाचं आहे. जर मन जर योग्य असेल तर तुम्हाला जगाला भ्यायची गरज नाही. महाराज म्हणलेत ना, तुका म्हणे हास्य जन नाही काणत येत आहे. फक्त हे जागेवर असलं की जगाचा मालक सुद्धा येतो. पण ही अर्थता जोपासण्याकरता आम्ही ते शुद्ध बीज जोपासलं पाहिजे. काय तुमच्या देवाजवळ जाण्याकरता आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारतो आम्ही, काय तुमच्या साधूजवळ. गीतेमध्ये श्लोक लिहिलाय ना, यदादित्यगतम तेजो जगद्भासे ते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. म्हणजे काय तर अखिलम जगतम तेजो मामेको, अखिलम शरीरम तेजो मामेको, नवे नवे ममे वांशो जीवलोके. आणि जीवभूत सनातन, या जगाला चालवणारा घडवणारा मी एक आहे. आणि अनन्य भावानं जर माझी शरणागती जर केली तर पैलतीराला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. तो हा उतरेल पार दुस्तर नदीचा, पैलतीराला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मग याचा एखादा पुरावा सांगा. पहिलं चरण या लवकर घ्या. मग आपला वेळ झालाय अगोदरच, लय दाटे पेरलं तर वर कानसाला बारीक पडा, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. हा सांगा, पुरावा सांगा. असंच एक गाव, आपलं बहादरपूर गाव सारखं गाव. गावात ना साधू बाबा आले बरं का, बाबा बरं का, असं माना हलवा बरं का, म्हणजे मला कळत. हा हा साधू बाबा आले
आणि साधू बाबा आले, अख्खं गाव त्यांच्या पाया पडायला गेलं बरं का, अख्खं गाव पाया पडायला गेलं. आणि एक नवीन लग्न झालेलं पोरग सुद्धा त्यांच्या पाया पडायला गेलं. साधू बाबा, अख्खं गाव तुमच्या पाया पडलं. का पडलं पाया? साधू म्हणले, कलियुगामध्ये नमस्कार घालायचा आहे तर आपण काहीतरी बोला ना, आले तुमच्या मनात आहे, फक्त बोला बोला. नमस्कार जर लोकांनी आपल्याला घालायचा असेल तर आपण सुद्धा काहीतरी असं ते चमत्कार केला पाहिजे. चमत्काराशिवाय लोक नाही घालत, चमत्कार शिवाय नमस्कार नाही घालत. आणि मग माझ्याकडे चमत्कार आहे, अष्टांग योग आहेत म्हणून लोक माझ्या पाया पडतात. बरं साधू बाबा, मला शिकवा ना, माझ्या लोक पाया पडली पाहिजे. साधू म्हणले, मी नाही संसारातल्या माणसाला नाही शिकवत. का? संसारातली माणसं बनेल असतात, मी त्यांना शिकवत नाही. साधू बाबा, मला शिकवावं लागल. पोरग म्हटलं शिकवावं लागल. साधू म्हणले, नाही शिकवणार. दोघांच्यात संभाषण करू, आवडीनं वाद, असा संवाद होऊ लागला. भांडण नाही, संवाद. आणि भांडण आणि वाद आणि संवाद याच्यात फरक आहे बरं का. आणि म्हणले नाही शिकवणार. पोरग जिद्दीला पेटलं, बसूनच राहिलं संध्याकाळपर्यंत. साधू बाबांना नाही आपला निर्णय मागे घेतला आणि साधू म्हणले, उद्या सकाळपासून तू माझ्या सोबत आहे, तुला अष्टांग योग शिकवतो. पोरग दुसऱ्या दिवशी 7 वाजता साधू बाबा जवळ टच झालं. आणि पोराला 8 दिवस साधू बाबांना ध्यान योग शिकवला. काय शिकवलं? मोठ्यानं बोला. आज काय शिकवलं? ध्यान योग शिकवलं. जप कसं करायचं का, जप ध्यान तसं शिकवलं. आणि पोरग 8 दिवस शिकलं. 8 दिवसात पोराचा ध्यान योग शिकून झाला. 9व्या दिवशी पोरग आलं साधू बाबा जवळ. साधू बाबा, माझा पहिला योग शिकून झालाय, माझा एक प्रश्न आहे, पण प्रश्नाचं उत्तर द्या साधू बाबा. साधू म्हणले, विचार प्रश्न. साधू बाबाला पोरानं प्रश्न विचारला बरं का, बरं का नाथजी, बरं का. हा, पहिला प्रश्न विचारला. म्हणले, साधू बाबा, राग येऊ देऊ नका, पण तुम्ही लग्न का नाही केलं? कोणाला म्हणलं? पोरग, तुम्ही बोला ना, मोठ्यानं बोला ना. कोणाला म्हणलं? साधू बाबाला. साधू म्हणले, नाही केलं. नाही केलं. साधू म्हणले, सिरियस नाही घेतलं. साधू म्हणले, नाही केलं. मग नाही केलं साधू बाबा, करायला पाहिजे होतं. पोरग पुढे म्हणलं, आयशा लाभा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला. साधूला वाया. साधू म्हणले, उठतो का टाकू तेव्हा चिमटा. हा, साधू बाबा चिमटा होता. हा, कुंभमेळ्यातला तो व्हिडिओ पाहिला तुम्ही, चिमट्यावाला साधू बाबा. हा हा. आणि मग नाही केलं लग्न. तू तरी केलाय, कुणालाही दिवा लावलाय माहिती मला. साधू बाबा, काय बोलू नका. मी लग्न केलं, माझी बायको लय जीव लावती मला. म्हणजे मी नाही, ते पोरग त्याला सांगतो साधू बाबा, माझी बायको लय जीव लावती मला. माझी आजी माझ्याकरता जीव बी द्यायला तयार आहे. बरं. साधू म्हणले, ठीक आहे, मग आता हेच मला पाहिजे. तू रोज किती वाजता उठतो सकाळी? साधू पोरग म्हटलं, रोज मी 6 वाजता उठतो. उद्या 6ला नाही, उद्या 5लाच उठायचं. घरी जातो आता. घरी जा. आणि मी तुला 8 दिवस काय शिकवलंय? ते पोरग म्हटलं, ध्यान योग शिकवलंय. घरी जायचं आणि ध्यान लावायचं. ध्यान लावलं. ध्यान लावलं की 5 तास मोडायचं नाही. मी पाहतो बाकीचं काय ते. पोरग म्हटलं, जर मी त्या टायमाला जर ध्यान लावलं, घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील. तेच तर आपल्याला पाहिजे. तुझ्या घरी ते पोरग म्हणला, पगा साधू बाबा, त्याची काय गरज आहे? त्याचीच गरज आहे, तुला दाखवायचे मला काय ते. साधू बाबा म्हणले, पोरग म्हटलं, लवकर या, नाही तर लोक मला खरंच तिथपर्यंत नेतील. नाही कळलं का तुम्हाला कुठपर्यंत? हा, स्मशानभूमीपर्यंत. हा, पोरग म्हटलं, ठीक आहे, जातो घरी. पोरग गेलं घरी. पोरानं 5चा अलाराम लावला. अलाराम, अलाराम तर उठतो राम. नाही कळालं तुम्हाला? अलाराम तर याच्यातला उठतो राम. आलाच नाही राम तर जातो हा. प्रमाण देऊ का? सर्व गटी राम या दे, असं दे. हा, एवढं प्रमाण फिट बसलं पाहिजे. कीर्तन करा अशा बाहेर, उखळात टाकला का मुसळातून बाहेर निघाला पाहिजे. हा. आणि मग पोरानं ध्यान लावलं. 7 वाजले. 7 वाजले. पोरग काय उठाना. 7:30 वाजले. बायको उठवायला आली. उठा. पोरग काय तिचे उठाना. काय म्हणले, आता काय करणार? आता ते उठाना म्हटल्यानंतर तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे उठाना. काय झालं? सगळे पाहुणे रावळ्यांना फोन गेले म्हणून बरं का. पण पोरग काय गेलेलं नव्हतं. सगळ्यांना फोन गेले. पाहुणे रावळे जमा झाले. गावचं भजनी मंडळ सुद्धा आलं. गावच्या भजनी मंडळानं टाळ पखवाज, एक पखवाज काळी एकला लावला. हा, मी जातो. असू द्या, असू द्या. अभंग चालू केला. सगळ्या गावानं त्या ठिकाणी जमा व्हावं. पाहुणे रावळे आले. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले आणि साधू बाबा आले. साधू बाबा आल्यावर सगळ्या लोकांनी वाट दिली आणि साधू बाबा पोराजवळ आले. गावाला आश्चर्य झालं. सगळं गाव पाहायला लागलं, काय होतंय. साधू बाबा पोराजवळ आले आणि पोराचा हात हातात घेतला. जुनी लोक माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायचे? मोठ्यानं बोला. हाताच्या
नाडीन ओळखायचे. साधू बाबा पोराजवळ आले, पोराचा हात हातात घेतला आणि पोराच्या कानात जाऊन म्हटले, मी आलोय, डोळं उघडू नको, झोपून राय, पिक्चर आभी झोपून राय, तू झोप. हा, दोघांच्यात खुणो खुणो झाली. पोराला जाग करून ठेवलं आणि पोरग जाग झालं. साधू बाबांना सगळ्यांकडे बघितलं. ऐका ऐका गावकरी, हे पोरग जिवंत होईल, जिवंत होईल, पण एक आट आहे. गावची लोक म्हणली, काय आट आहे? माझ्या खिशात एक पुडी आहे, पुडी, आणि पुडीत एक औषध आहे, जो दुधात टाकून पिल तो मरल. आणि हे पोरग बोला, हे पोरग जित होईल, जित जाग होईल, जिवंत होईल. जेवढी पाहुणी रावळी शेजारी बसली होती का, तेवढी बाहेर पळायला लागली. म्हणजे बाहेर कोण कोणाला पाहुणे होतो, सगळे बाहेर पळायला लागले. राहिले घरातले. आजीले रडायची, यमाचे काय डोळे गेले का काय, मला न्यायचं. तर त्याचे काय डोळे फुटले यमाची. आजी त्या यमाला शिवाय द्यायला लागली. आणि यमाचे काय डोळे फुटले का काय, त्याला न्यायच्या अगोदर मला न्यायचं. आजी लागली यमाला शिवाय. आजी, साधू उठले, साधू म्हणले, तू आजी रडू नको, तुला काय रडायची गरज नाही, ही पुडी घे, औषध घे, तू मरशील आणि तुझा नातू. बोला ना. आजीनं डोळे पुसले ना. आजी साधू बाबाला म्हणली, जोगड्या, अजून मी कडकडा हरभर पुढे मला म्हणतो औषध घे. घेतलं नाही औषध आजीनं. बायकोकडे गेले, बायकोला रडत होती. बायकोला म्हणले, तुम्ही घ्या औषध. बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली, दुसरा करी. पण औषध घेणार कोणीच औषध घ्यायना, गावातलं कोणीच औषध घ्यायना. शेवटी भजनी मंडळात गेले. भजनी मंडळ म्हणलं, आम्ही गेलो, आहे का कोणी गावात भाषण करायला? नाही जमणार म्हणले, गाव नाही जमणार. ते टाळपाक सोडून ते आपले म्हणले, आम्ही साईडला थांबवतो, तुमचं काय चाललंय राडा तो राहूद्या. कोणीच औषध घ्यायना. गावातल्या सरपंचाकडे, उपसरपंचाकडे सगळ्यांकडे आले, कोणीच तयार व्हायना. शेवटी गावातलं कोणीच तयार व्हायना. चौबदाराकडे, आपल्या चौबदाराकडे नको जायला. चौबदार म्हणले, अख्ख्या गावात एकटाशे कोणीच तयार व्हायना, कोणीच तयार व्हायना. मग साधू म्हणले, ह्या गावचं कोणीच औषध घेत नाही, मी घेणार. साधू बाबा औषध घेणार. गावाला आनंदच झाला आजी बरं का. गाव म्हटलं, साधू बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी सप्त्यात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. हा, आणि मग साधू बाबा औषध घेणार. साधू म्हणले, कोरड नाही घेणार औषध, दूध आणा, दूध. जर्शांचं नाही जमणार, गावठी गायचं दूध लागल. मग एकाच गावठी गाय होती, त्याच्याकडे दूध आणायला पाठवलं. साधू म्हणले, कोरड घेतलं तर मरण. म्हटले, मी एक त्या दिवशी जीव द्यायला चालला होता आणि जीव द्यायला कंदील घेऊन चालला होता. त्याला विचारलं, कंदील कायला? तुम्हाला ही चुकाट्याचं आपलं नाही म्हणून असू द्यावा, मग जीव द्यायला कायला चाललाय? हा, अशी काय काय लोक. आणि मग साधू दूध बोलवलं, दूध बोलवलं आणि दूध आलं आणि दूध गरम केलं आणि दुधामध्ये ते औषध बाहेर काढलं आणि दुधामध्ये ते टाकलं. ते औषध नव्हतं, ती होती पिठी साखर, पिठी साखर. हा, पिठी साखर दुधात टाकली. साधू बाबा दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं. आम्हालाच मारा तुम्ही. साधू काय मारा ना. म्हणले, काहीतरी गेम झाला, काहीतरी गेम झाला, लावा ताकद. नाही कळाल तुम्हाला? जाऊ द्या, असू द्या. त्याला इंस्टाग्रामचा पण अभ्यास असावा लागतो थोडाफार. आणि मग ना लाहता. आणि मग काहीतरी गोळ झाला. साधू बाबा काय मारा ना. पोरग तो उठून बसलं. पण मग सगळे म्हणले, कस काय झालं? आणि गावगावीना लोक लय बनेले. तुम्हाला सांगू का बनेले? काळ शरवणाच्या टायमाला ब्रह्मचारीच माणूस वर कचडीत. माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? ब्रह्मचारीच माणूस कळस बसवायला वर कचडीत. माहिती का तुम्हाला? का त्याला वर जर चढवलं कळस बसवायला आणि त्याचा जर पैसा टाकला आणि ते जर खाली पडलं, त्याच्या माग पुढं बायका पोरं कोणी नसतात म्हणून त्याला वर चढीतात. बाकी काहीच कारण नाही. टाळ्या वाजतात खुशाल. बघा, पाहिलं का? असू द्या हो, असू द्या. आणि मग ना साधू काय मारा ना. पोरग तो उठून बसलं. काय झालं? पोरग तो काय, साधू तो काही गेले नाही. पोरग तो उठून बसलं. साधू म्हणले, हे मी करायला त्याला सांगितलं होतं, हे त्यानं नाही केलं, हे मी करायला सांगितलं होतं. आणि पोरग म्हटलं, साधू बाबा आता बस, कळाली या संसाराची काय व्याख्या आहे. संसारावर जर खरी जर वेळ आली ना
इथं कोणीच आपलं नाही, नाही कुणाचे कोणी, आणि तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. आणि मग संसाराची व्याख्या हीच आहे, क्या लेके आया था जग में तू फिर क्या लेकर जाएगा, मुठ बांध कर आया जग में तुझे हाथ पसारे जाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर ताना है. एकटा आलोय आणि एकटाच जायचंय, पण मग जायचंय एकटाच, तर जायचंय तर आपल्याला पुण्य कमवून जायचंय, तर ते पुण्य कुठं कमवावं, साधूच्या आणि संतांच्या संगतीत कमवावं. हे गुरुविना शक्य नाही. पण मग आम्हाला हे गुरुविना जर शक्य करायचंय तर तो आमच्या पाठीशी असला पाहिजे. श्री गुरु जर पाठीशी असेल तर आम्हाला इतर कोणाच्या पाया पडायची गरज नाही. अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारे का अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. श्री गुरु सारी का अष्टपती राका, ए श्री गुरु सारी का अष्टपती राका, श्री गुरु सारी का. मग असले पाहिजे ते पाठीशी असतील तर इतराचा लेखा कोण करे. मग पाठीशी असले पाहिजे श्री गुरु. कोण? आमचे श्री गुरु. पहिले श्री गुरु सांगितले आपल्या जन्मातले, आपण आपल्याला जन्म देणारे. बोला बोला. जन्म देणारे इकडे बघा ना माझ्याकडं. जन्म देणारे कोण आहे? आई वडील आहेत. आणि त्याच्यानंतर आपण शाळेत गेलो तर आपण ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतलं, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं, ते श्री गुरु. आणि जीवन जगायला ज्यांनी आपल्याला खरं तर माध्यम शिकवलं ते परमानंद श्री गुरु. असे 3 गुरुचे प्रकार जन्मात पडतात. एकानं तर 24 गुरु केले जन्मात. मला वाटतं काही काही माणसांजवळ घाणखोड आहे, आपल्या जवळच्या आपल्या इकडच्या तरी. आपली माणसं आहे ना, एखाद्या माणसाजवळ चांगला गुण आहे ना तो घेत नाही, 11 वाईट गुण आहेत ते वाईट घेऊन येतं घरी, आणि 1 गुण आहे ना ते सोडून देतं. मला वाटतं 12 गुण असतील ना त्याच्यातला 1 गुण आहे ना चांगला असेल तोच माणसानं घ्यावा. 11 सगळेच्या सगळे आपण काय करावे? सोडून द्यावे. पण आपली उलटीच गुण आहे. जसं नाथ बाबा येतात ना, नाथाच्या घरची
हा उलटीच कुड, हा पाण्याची मोठी लागली तर मला वाटतं हे करावं. आणि जन्मात आलोत ना, हे जर केलं ना तर जन्मात आपल्याला कोणाच्या पाय पडायची गरज नाही. इतराचा लेखा कोण करी. मग श्री गुरु पाठीशी असली पाहिजे. काय होतं श्री गुरु पाठीशी असल्यावर प्रमाण देतो, देव सांभाळ करतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत. माझा आवडतीचा पुरावा आहे, सांगतो. माझ्याकडे कमी वेळ आहे, मला वाटतं 1:30ला थांबायला मला सांगितलंय, पण थोडं पुढं मागं झालं तर काय अडचण नाही बरं का. हा परत नाही ते मलाही माहिती, दाट पेरलं तर कांसाला बारीक पडत, पण पेर मापातच करणार आहे, काळजी करायची गरज नाही. एक पुरावा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायनं गुरु मानायचे, बरोबर. माझ्याकडे बघा, बरोबर. आणि छत्रपतींवर प्रेम करणारे तुम्ही माणसं आहे बरं का. आणि छत्रपतींवर तुकोबारायचा सुद्धा मार्गदर्शनाचा हात होता बरं का, हात होता. तुकोबारायच्या कीर्तनात लो गावला छत्रपती शिवाजी महाराज यायचे. देवट्या छत्री घोडे समोर मांडायचे बरं का, सोने रुपये सगळं समोर मांडायचं. आणि छत्रपतीने समोर नाजराणा मांडला, तुकाराम महाराज म्हणायचे नाही, सोने रुपया मृत्तिके समान. अजून म्हणायचे देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आत्ताची महाराज मंडळी आम्ही जर असतो ना, आत्ताचे आम्ही म्हटलं असतो देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातच पडे असं म्हटलं असतो आम्ही. पण ती तुकाराम महाराज होती, नाही घेतलं, नाही लागत आम्हाला. आणि तुकाराम महाराजांच्या प्रेमात छत्रपती शिवराय पडले. छत्रपती शिवराय प्रेमात पडले तुकोबारायच्या. भजन चालू होतं कीर्तनात, किती गोड. तुकोबारायचं भजन म्हणजे अमृताहून गोड होतं. किती गोड. माझ्या बरोबर म्हणणार, एक टाळ 2-4 टाळ वाजतील आणि बरोबर एक पाख वाजवायचं. शिवना बाबा चला सगळ्यांनी टाळ वाजवायचे बरं का, सगळ्यांनी म्हणजे एवढे 4-5 जणांनी. आणि तुम्ही माझ्याबरोबर म्हणायचं. म्हणणार ना, म्हणणार का मोठ्यानं म्हणायचं. हा तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या बनता कानी. थोडा आवाज. तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या बनता कानी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. हे बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. क्या बात आहे, वा वा दुरपरकर अन्नपूरकर आवाज आला पाहिजे. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. हे करावा विठ्ठल जीवे भावे. वा टाळी वाजून म्हणायचंय. करावा विठ्ठल जीवे भावे. असं हे एने सोसे मना झाले हव भरी. एने सोसे मना झाले हव भरी. क्या बात है. अजून म्हणणार माझ्या बरोबर बघा, टाळ वाजवायचं. हा एक टाळी, हा एक साथ बघा, टाळी टाळीचा आवाज आला पाहिजे बघा. तर आज नामस्मरण घडतंय आपल्या हातून. म्हणणार माझ्या बरोबर. ज्ञानोबाराया माझा राया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. गोपाजी बाबा माझे बाबा, गोपाजी बाबा माझे. गोपाजी बाबा माझे गोपाजी बाबा माझे. ए निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गोपाळजी महाराज की वा. एकदा टाळी वाजवताल तुमच्याकरता. जोरात 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 वाजवा जरा जोरात. विशेष मी तुमच्यापेक्षा महिला मंडळीला धन्यवाद देईन. तुमच्यापेक्षा गोड आवाज त्यांचा निघला बरं का. म्हणजे मला आज कळालं सरकार त्यांना 1,500 रुपये का देते आज मला कळालं. म्हणजे याचा अर्थ हाच असू शकतो कदाचित त्या एवढ्या गोड भजन म्हणतात. पण लय खुश व्हायची गरज नाही बरं का. इकडे बघा ना, इकडे बघा ना, माझ्याकडे बघा ना, सगळे बघा. माझा विचार नाही तुम्हाला सगळ्यांना. आई खरोखर आज खरोखर बोलायचं बरं का. सगळ्यांनी खरोखर बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का ग? सगळ्यांना विचारतोय. घरामध्ये काम करता का नाही करता? शेतामध्ये काम करता? खरोखर बोला ना जरा. हा किंवा नाही काहीतरी करता ना, काम करता ना. खरोखर बोलायचं. गोपाळजी बाबांची शपथ आहे तुम्हाला. खरोखर बोलायचं. घरामध्ये काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता, लोकांची कुटाने करता. शपथ तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणल्या त्या. धन्य माता पिता. अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार का मला आज भेटलंय कशा असे ते. आणि मग तुकाराम महाराज भजन करायला लागले. भजनात एवढी तल्लीन, एवढे तल्लीन. किती तल्लीन माहिती का? हे तुकोबारायचं भजन एवढं गोड होतं. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे हे जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे, हे पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. अजून किती गोड म्हणायचे. हय आखवो असं तुकोबारायची प्रत्येक ही चाल होती तुकोबारायची भजना करता. हय आखवो जो शाम का दर्शन किया करे, हय शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभा नए हाथ के, है हाथ जो लोगों के बांध कोर ले. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, है ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. असं भावाने असं प्रेम असला का लांब नाही देव. मग तुकाराम महाराज भजन करायला लागले. ऐका बरं का. भजनात एवढे तल्लीन व्हायचे तुकाराम महाराज. आणि माझं लय म्हणणं नाही. आज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गोपाळजी बाबांच्या दरबारातून काहीतरी न्यायचंय बरं का घरी. माझं म्हणणं आहे या वर्षी जर गुरुपौर्णिमा जर तुम्हाला सार्थकी लावायची ना, मी सांगूल तसं करताल का सांगतोय तसं करताल का? हा किंवा नाही काहीतरी म्हणा ना, काहीतरी म्हणा ना पटकन. हा करणार ना. माझं म्हणणं मी तुम्हाला आता 3-4 भजनं म्हणून दाखवली. तुम्ही माझ्या मागं म्हणलात ना. तुम्हाला 3 चाली शिकवल्या. तुम्ही माझ्या मागं म्हणलात. आठवतंय का मी म्हणलेलं? तुम्ही माझ्या मागं म्हणलेलं आठवतंय ना. माझं म्हणणं एकच आहे. या वर्षी गोपाळजी बाबांच्या या दरबारातून गुरुपौर्णिमेनिमित्त एकच घरी घेऊन जा. काय? मी 3 चाली शिकवल्यात. तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर काही करू नका. एवढ्या 3 चाली तुमच्या शेतातल्या कामामध्ये म्हणत चला. सावता महाराजांसारखा देव तुम्हाला सुद्धा कृपा लागायला आल्याशिवाय राहणार नाही. एवढं करा. संगत जरी किती असली, मला माहिती तुमच्या जवळ लय शेजारणी आहेत. हा माहिती तुमच्या जवळ लय मैत्रिणी आहेत तुमच्या. मला वाटतं तुमचा जसा मित्र गावात आहे ना तसं यांची सुद्धा काय ना असतेच. पण मला वाटतं तिला का वाहिना घेऊन तुम्ही भजन करा. आणि भजन जर केलं तर जन्म सार्थकी लागेल. ती दात म्हातारी आजी लोक असा माहिती वाले काळ बंगोर झालेला अख्ख्या गावभर राहू द्या. हा आणि मग आहे ना आणि मग ते तुकाराम महाराज भजन करत तिथं बरं का गोड भजन. आणि मग आहे ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज कुठं आले होते बोला ना. मी इथून बाजूला गेलो होतो लोगावला. कोणाच्या कीर्तनात? तुकाराम. हो क्या बात आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आले होते. आणि श्री गुरु पाठीशी असेल तर काय होतं सांगतो बरं का.
हा अभंगाच्या बाहेर नाही, नाही तर म्हणतात अभंगाच्या बाहेर. हा लक्षपूर्वक ऐकायचं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात चाकणच्या सुभेदाराला कळालं. त्या काळात फोन बिन नव्हते, पण मग त्या काळात गुप्तचर खातं असायचं बरोबर. गुप्तचर खात्याच्या माध्यमातून ती माहिती जायची. मग चाकणच्या सुभेदाराला अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत लोहगावमध्ये आले. त्यावेळेस मोरोजी पंत, बैरजी नाईक हे मग राजांचे अंगरक्षक सगळं काही त्यांना खबरी असायच्या. राजांच्या कानात जाऊन सांगितलं, राजा ऐका, आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला उठावं लागतंय आणि या कीर्तनाची जागा सोडावी लागते. राजे उठायला लागले. राजांच्या अगोदर कीर्तनातली लोक उठून पळायला लागली. त्या दिवशी तुकोबाराय म्हणायला लागले, अरे पळताय काय, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी अरे कीर्तन रंग सोडून आहे. देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. हे असे शब्द उद्गारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, पांडुरंगाचं हे जर वाक्य जर तुकोबाराय तुम्ही माझ्याजवळ जर वापरताय तर ऐका तुकोबाराय, आज या कीर्तनात मला मरण जरी आलं हे मी माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तनात. मरण जरी आलं माझं भाग्य समजेल. कोण म्हटलं? छत्रपती शिवाजी महाराज. एकेरी नाही बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले. आता ते पठाण आले, विशीवर आले. त्याला बाकीचं कोणाचं घेणं देणं, पठाणांना ते जे आले होते ना चाकणच्या सुभेदाराचे जे पठाण होते त्यांना बाकीचं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांशी. तोपर्यंत पांडुरंगानं काय, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा गहना घेतला. का रे, वरून जसा काळा आहे तसा आतून पण काळा का? एकतर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय? देवाचा असा गाणं घेतला. देव थर 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 कापायला लागले. विटेवर असणारा देव बर काय. आणि मग आता काय करायचं? पांडुरंग परमात्मा घाबरले. आता तुकाराम महाराजांच्या भक्तीचं कर्ज आहे, यावं लागेल. नाही गेलं तर तुकाराम महाराज आपलं काय हाल करतील हे सांगता यायचं नाही. मग छत्रपती शिवरायांच्या कीर्तनात छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज जे कीर्तनात बसले होते ना, त्या कीर्तनात पांडुरंग परमात्मा आले आणि पाय धरले तुकोबारायचे. फार पण पडले, तुम्ही शांत व्हा, यांच्याकडे पाहिला. मी आहे ना यदा यदा आई ग्लानिर्भवती आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आणि केला नारायणे अवतार, मी रक्षण करण्याकरता तयार आहे. स्वतः देवविशीवर गेले. जेवढे आपले मावळे होते, मावळं आपलं बरं का, आपलं म्हणायचं. मावळं कोणता एका जातीतला नव्हता, 18 पगड जातीतला मावळा म्हणजे खरं तर हे स्वराज्य आहे. स्वराज्य कोण आहे? एका जातीवाल्याचं नाही, स्वराज्य 18 पगड जातीवाल्याचं आहे. हा, आजही पण या स्वराज्य उभं करण्याकरता 18 पगड जातीनं हे खरं तर हे स्वराज्य उभं केलंय. आणि मग तुकोबारायच्या कीर्तनात मावळं सगळं आतमध्ये पाठवलं. स्वतः देव म्हणले मी यांच्याकडे पाहतो. सगळे मावळे आतमध्ये घातले आणि स्वतः तिथं उभे राहिले. पण देव ती पठाण आले का तिथं जाऊन उभे राहिले आणि गुप्तचर असं गुपित बरं का, जेवढे कीर्तनात बसले होते का देवानं, देवाची लीला. आता देव चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी. देवानं काय केलं माहिती का? जेवढे कीर्तनात बसलेत तेवढे काय केले बोला ना? शिवाजी महाराज. आणि ती एक पठाण बघा, तू म्हणायला लागला, अरे देखो उधर शिवा खड़ा है, उसको पकड़ के लेके आ जाओ. त्यांचा चाकणच्या सुभेदार म्हणला, एक गेला आतमध्ये. शिवाजी महाराज म्हणून धरलं. विशीच्या आतमध्ये बरं का. विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचा अहमद तू का बाग आहे, तो म्हणायचं मोहम्मद मैं पहिले से हुआ था. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे. परत शिवाजी महाराज म्हणून पकडायचे. शिवाजी महाराज पकडले की बाहेर जायचे. बाहेर विशीच्या बाहेर नेलं तो निघायचा रफिक तू का बाग आहे, तो म्हणायचं शफीक मैं पहिले से हुआ था. अभ्यास करून बसवले का असावं लागत त्याला. आणि मग आता काय करावं? त्यांचा राजा वैतागलं. ते म्हणले सगळे अशी निघायला लागले. सबको काट डालो. काय म्हणले? सबको काट डालो म्हणजे सगळ्यांना कापून टाका. देव म्हणले अंगलट झालं की. देवानं काय केलं? सगळ्यांना कापून टाका म्हणल्यानंतर देवानं तेवढ्यात जेवढे कीर्तनात बसले होते का तेवढ्यांची रूप आकर्षित केली. स्वतः जेवढं शिवाजी महाराज होते का तेवढे सगळे पहिले जसे होते का तसेच करून टाकले आणि स्वतः घोड्यावर बसले. देव बरं का, पांडुरंग परमात्मा. आणि शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. बघा आपल्या राजाची जागा छत्रपती शिवरायांची. स्वयंभू जगाच्या मालकानं छत्रपती शिवरायांचं रूप घ्यावं, एवढी मोठी छत्रपती शिवरायांची जागा होती. आणि मग
ए गोड्यावर बसले कोण? पांडुरंग परमात्मा कोणाच्या रूपात? शिवाजी महाराजांच्या. अनु गोड्याला मारले टाच टाच मारून गोड्याला. राहू द्या पुढे नव्हतं एवढंच होतं त्यांचं पुढची तयारी. हा आणि मग असू द्या काय होतं. हा हा असू द्या. हा आणि मग आहे ना आणि मग मग देव निघाले. देव निघाले. आता देव हाती लागत असतो योग्याच्या ध्यानी देताना थोडीशी तो आम्हालाच आमच्या स्वप्नात येत नाही तर तुमच्या कसं आहे. देवानं काटेवाडात नेलं. काटेवाडी नाही बरं का, काटेवाडात नेलं. गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आता त्या काळातल्या गोड्यांना कळत होतं मालक काय म्हणतो. तुम्हाला नाही कळालं? त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं. समजणे वालो की इशारा कॉफी आपलं काफी आहे. हा असू द्या. आणि मग गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. गोड्याने पठाण फेकून दिले. बडबडजी नो घोडो खानो घोनो चलनो थोडो. बडबडजी नो घोडो खानो घोनो चलनो थोडो. घोड़ो को एक छोड़ो मारो नीचे भटजी और ऊपर घोडो. नाही कळलं तुम्हाला अजून? हा मारवाडी भाषा आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं रक्षण केलं. पण तुकाराम महाराजांनी रक्षणाची अर्थता कोणामुळे मांडली होती? बोला बोला बोला. छत्रपती शिवाजी महाराजांकरता. महाराज छत्रपती शिवरायांचं म्हणणं आहे जर तुकोबारायासारखा श्री गुरु जर माझ्या पाठीशी असेल तर मला इतरांच्या कोणाच्याच पाया पडायची गरज लागणार नाही. आणि ज्ञानोबाराय सुद्धा तेच म्हणतात श्री गुरु जर पाठीशी असेल तर आम्हाला इतर कोणाचं पाया पडायची गरज लागणार नाही. पण अजून पुरावे द्या ज्ञानोबाराय. माऊली म्हणतात राजाच्या बायकोला भीक मागायची गरज काय? राजाची कांता काय भीक मागे. 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 वा वा वा. मनाची या जोगीची ती पावे. अरे वा. जय हो. या जोगीची ती पावे. मनाची 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 या जोगीची ती पावे. हे राजाची कांता काय भीक मागे. राजाची कांता काय भीक मागे. मागे मागे राजाची कांता. राजाची कांता काय भीक मागे. राजाची कांता काय भीक मागे. काय भीक मागे. काय भीक मागे. विठोबा रखमाये तुझे. विठोबा रखमाये. हरि जय 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 जय. विठोबा रखमाये जय जय. विठोबा रखमाये. विठोबा रखमाये जय जय. विठोबा रखमाये जय जय. हरि जय जय. हरि जय 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 जय. विठोबा रखमाये. हरि जय जय. हरि जय जय. विठोबा
1 वाजत आलेत आणि 10:30ला कीर्तन चालू झालं होतं, बरोबर ना? म्हणजे माझ्याकडून 10 मिनिटं 15 मिनिटं एक्स्ट्रा झाले. मी लांबवणार नव्हतो, पण निदान म्हणलं मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागावं, मग त्यांचा विचार करतात हे 15-20 मिनिटं जरा लांबवले. नाहीतर त्यो घ्यायचंय काय? घ्यायचंय. समारोप मला चांगला करायचा आहे. श्री गुरु आपल्याला संस्कार देत असतात बरं का. आणि मला वाटतं हल्लीच्या काळात तरी बरं का आई ऐका ना, हल्लीच्या काळात तरी संस्कार नावाची गोष्ट पाहिजे बरं का. कारण की का माहिती का, सध्या पैसा भरपूर झालाय पण माणसाजवळ माणुसकी राहिली नाही. मला वाटतं नाना तुमच्या काळात पैसा कमी होता पण माणुसकी, बोला ना, माणुसकी जास्त होती का नाही? आता पैसा झालाय जास्त आणि माणुसकी झाली, हा असं झालंय. म्हणजे माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, तो देव कुठून येणार? साहजिक गोष्ट आहे. मग देवाला मिळवायचं तर ही अर्थता आमची असावी. शेवटी मला वाटतं संस्कार नावाची गोष्ट आपल्याजवळ असावी. 3 मिनिटात एवढा प्रसंग सांगतो, पुढे तुमचा पिंगळा घेऊन थांबतो बरं का. चालेल. डबल ग्रॅज्युएट एक पोरग झालं माझ्याकडे. बारकाईनं ऐका, तुम्हाला प्रसंग लय बारकाईनं महत्वाचा आहे बरं का, लय महत्वाचा आहे. आजच्या कीर्तनातून एवढा प्रसंग नेला की कीर्तन सार्थकी लागतंय. डबल ग्रॅज्युएट एक पोरग झालं गावात आणि घरी आलं, पापा मला चांगले मार्क पडले. पापा मग म्हणले काय करायचं? आणि ना बरोबर बारकाईनं ऐका बरं का, लय महत्वाचं आहे बरं का नाना. आणि मग आपल्या घरी 20 गाय 25 गाय, 25 गायांना 20 लिटर दूध देऊ दे. 20 गुणुले 25 झालं किती? हा 500 लिटर. हा वा, 500 लिटर दूध झालं. परत 500 गुणुले 30, तुमच्याकडे किती? 30 रुपयाने जातं ना आता, 30 रुपये. 500 गुणुले 30 15,000 रुपये दिवस, बरोबर ना? 500 गुणुले 30 15,000 रुपये. तू नोकरी करणार, महिन्याची किती घेणार? 15. इकडे दिवसाला तुला किती भेटतायत? बोल ना, 15. मग वर्षा 5,000 रुपये मेंटेनन्स, जर 10,000 रुपये तुला, 10,000 रुपये तुला शिल्लक राहतात. आणि मग पोरग म्हणलो ठीक आहे, पोरग रोज चारा काढायचं, मका घास काय असेल ते चारा रोज वजिवायचं, टाक चारा. हा असंच ते, हा रोज काम करायला लागलं. पण वजी उचलून बरं काय आहे, बोराच्या वडक्यात पडला गॅप. काय पडला? गॅप पडला. पोरग गेलं डॉक्टरकडे. तुम्हाला डॉक्टरकडे जायचं म्हणलं कुठे जाता? कोपरगावला, शिर्डी कोपरगावला जाता. पोरग गेलं डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे त्याने एक्सरा काढला. एक्सरा काढलं, डॉक्टर म्हणलं मणक्यात पडलाय गॅप जर भरून काढायचं तर तुला गप बसावं लागेल. पोरग म्हणलं मग काय करू? अरे तू एवढा वेल एज्युकेटेड आहे, नोकरी करणार, जा ना मुंबई पुण्याला. पोराला ती पटलं, ठसलं ती पोरला. घरी आलं पोरग आणि घरी आलं त्याची कागदपत्र घेतली आणि गेलं नोकरी करता गेलं पुण्याला. एका नामांकित कंपनीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू होता. काय होता? इंटरव्ह्यू देण्याकरता एक पोरग गेलं. पण त्या दिवशी याच्या पुढं 30 पोरांचं इंटरव्ह्यू आणि 31वा याचा मुलाखत द्यायला गेलं. पण ते पोरं त्या दिवशी काय, साहेबांनी एक काही पोरग पास केलं नाही, उठ निघ असं धावायचं, सगळ्या पोरांवर धावायचं. आणि धावत असताना हे म्हटलं एवढ्या हुशार पोरांचं काय व्हायना तर माझं काय व्हायचं? त्यानं पिशी उचलली आणि घरी निघालं. त्या ऑफिसच्या पायऱ्या उतरत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की मी एवढ्या कमी मातीतला नाही, एवढ्या कमी याच्यातला नाही की आपण मुलाखत न देता घरी जायचं. ऑफिसच्या पायऱ्या उतरत असताना त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, जे होईल ते होईल, नापास झालो तरी चालेल आणि पास झालो तरी चालेल, पण मुलाखत द्यायची आणि मगच घरी जायचं. मुलाखत देण्याकरता परत युटर्न घेतला, पण तोपर्यंत पायऱ्या उतरून झाल्या त्या कसल्या? ऑफिसच्या. युटर्न घेतला, पण ऑफिसच्या बाहेर पोरांनी चपला अस्तव्यस्त काढल्या होत्या. एक चप्पल तिकडं आणि एक चप्पल तिकडं. माझ्याबरोबर परा दिवशी एक गायक होता आणि त्याने चप्पल एक तिकडं काढली आणि एक इकडं काढली. म्हणलं तू असं का केलं? तू म्हणला महाराज तसं केलं तर चप्पल चोरीला जात नाही, मला त्या दिवशी कळालं. म्हणजे महाराष्ट्रात काय टेक्नॉलॉजी अजून तरी बाहेर जायला काय म्हणाय. हा आणि मग त्याने सगळ्या चपला अशा पाहिल्या. त्याला घरी सवय होती बरं का नाना, सकाळी उठलं का घरातल्या सगळ्यांच्या चपला जाडलोट करून घ्यायची, सगळ्यांच्या चपला जुळून ठेवायची. काय झाली होती? सवय झाली होती. घरच्याने त्याच्यावर ते संस्कारच केले होते. आतमध्ये आलो ऑफिसमध्ये, लाईटी चालू होत्या, सगळे लाईटी बंद केल्या. सकाळी घरी उठलं का त्याला गोट्यातल्या लाईटी बंद करायची,
सवय होती. आतमध्ये आलं, लाईटी बंद केल्या, तडतड तडतड सगळी बटणं बंद केली. फॅन चालू होते, फॅनची बटणं बंद केली. पाण्याचा जारच म्हणतात ना, तो जारचा नळ लीक होता आणि घरी गाया पाणी पाजल्या का त्याला नळ, टाकीचा नळ बंद करायची सवय होती. त्यानं तो नळ बंद केला. आतमध्ये आलं, बिस्किटाची कागद पडली होती, घरी सवयच होती, याला शेणकूर करायची सवय झाली होती. याने ती कागद उचलली, कचरा कुंडीत टाकली आणि 31वा नंबर याचा आला. मे आय कम इन सर? सर म्हटले येस कम इन, सिट हिअर. ते बसलं आणि बसल्यानंतर सर म्हणले यू आर सिलेक्टेड, तू पास झाला. हा, अजून तर मला प्रश्न विचारलाय आणि पास कसं काय केलं? साहेब म्हणले त्याची काय गरज नाही, तुला न पाहताच मी तुला पास केलं. साहेब म्हणले कस काय पास केलं? हे रिझ्यूम घ्या, माझं नाव विचारा, माझं शिक्षण विचारा, काय ते. साहेब म्हणले त्याची काय गरज नाही, तू पास झाला, उद्या सकाळी 7 वाजता माझं ऑफिस जॉईन कर. पोरग म्हटलं पण का पास केलं एवढं तर सांगा. साहेब म्हणले माझ्या समोर कॅमेरे लावले, CCTV कॅमेरे. त्या कॅमेऱ्यात मी बघितलं तुझ्या अगोदरच्या 30च्या 30 ठोंबे आले. या कचही लक्ष ऑफिस मध्ये कुठं कागद पडल्यात, कुठं लाईटी चालू आहे, कुठं फॅन चालू आहे, कुठं चापला पडल्यात, कुठं नळ चालू आहे, या कचही लक्ष त्या गोष्टीकडे गेलं नाही. 31वा तू असा होता की हर एक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं. तू माझ्या नोकरीत पास झाला, उद्या सकाळी 7 वाजता तू माझं ऑफिस जॉईन कर. पोरग म्हटलं साहेब तुम्ही केलं पास, पण मी नापास झालो. साहेब म्हणले कस काय? मी केलं ना पास, तुला नापास कस काय झाला? पोरग म्हटलं साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करायचं, पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाच्या संस्काराशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलाचे संस्कार असावे लागतील आणि हे जर संस्कार असतील, मला वाटतं गुरूंचे जर संस्कार असतील तर तुम्हाला इतर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. अभंगाचा भावार्थ संपतोय. अभंगाची 2 चरणावर मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्येच अभंगाचा पूर्ण भावार्थ सांगितला होता आणि म्हणून आता 3 मिनिटांमध्ये आपण पिंगळा घेऊ. त्यांचं सगळं येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. टाळी वाजवायची, चला शाबास. सनती शेवंती बा काळ बांधून ने, सनती शेवंती बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. एकाच नादानी आमचे काय बाजाईल, हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे, बोले 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 पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोले 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 पिंगळा महाद्वारे. हे पिंगळा बाजारी बोल बोल तो देखा, पिंगळा बाजारी, पिंगळा बाजारी बोल बोल तो देखा, पिंगळा बाजारी. वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान घोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई. अवगा 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 दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग. अवघा दांगड धिंगा ग, अवघा दांगड धिंगा ग, अवघा दांगड धिंगा ग, दांगड धिंगा ग. निर्गुण निराकार दादा भाऊरा माझे गाव, शकून 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 सांगावया आलिया माई माझे नाव, शकून सांगावया आलिया माई माझं नाव. हे चकून सांगवया अरे बाई माझे नाव, चकून सांगवया अरे बाई माझे नाव. अहम वाग्या सो प्रेम वाग्या सो, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम लग्ना वारी, सावध होनी बजनी लागा देव करा करवारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी
होत होत तिच्यावर वाजवून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाल राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून 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 आनंदानं नाचो मुसलमान आनंदानं नाचो हिंदू मुसलमान आनंदानं नाचो हिंदू मुसलमान आनंदानं नाचो हिंदू मुसलमान 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री संत सद्गुरु गोपाळजी बाबा महाराज की भारत माता की क्या बात है गोपाळजी बाबा माझे 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 गोपाळजी बाबा माझे